हे ती 15 धावांची दोन्ही बॅटर सेट आहेत. आपण बघूया दोन्ही बॅटरने केलेली कामगिरी आतापर्यंत. कपिल आणि डीजे किती वरती घेतात ते देखील अगदी थोड्याच वेळात आम्ही सांगूया तुम्हाला. परंतु या मॅचचा जर विचार केला तर एक अत्यंत दर्जेदार सामना, प्रेक्षकांसाठी हवा असा वाटणारा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती चर्चा देखील रंगते. राजूमुल्ला मित्र परिवार, जनस्पोर्ट कासेगाव, आज सुपर हिटची धमाल कमाल आपण पाहणार. तत्पूर्वी एक मोठा ट्रेलर मैदानावरती सुरू आहे. पिक्चर नंतर आपल्याला बघायला मिळेल, परंतु तत्पूर्वी क्वालिफाय होण्याकरता मैदानावरती एक फार मोठा संघर्ष. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. मैदानात एक मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार ते देखील पाहूया. चेंडू सुपर्द केलाय सौरभ गुरवच्या हातामध्ये, जो अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा रंग ज्या पद्धतीने तो आहे, खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग तो करतो. परंतु या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने तो या स्पर्धेत खेळलाय तो रंग दिसला नाहीये. स्ट्रायकरला फलंदाज. डीजे ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. फ्लाइंग स्लिप, गली, पॉइंट. त्यानंतर डीप स्ट्रायकरला क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफ. ऑन साइडला लॉंग ऑन, मिडविकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती. डीजे साठी डगआउट मधनं सातत्यानं आवाज येतोय, साथ घातली जाते. प्रतिसाद मैदानावरती मिळणार का ते देखील पाहूया. आतापर्यंत कडक आणि बेधडक बॅटिंग आपण या ठिकाणी पाहू शकता. शानदार खेळ मैदानावरती. सौरभ गुरव सज्ज असेल. वेणुताई स्मारक, वेणुताई चव्हाण स्मारक एनखंड गोलंदाजी करण्याकरता खेळण्याची जबाबदारी डीजेची. हा एक धोकादायक बॅटर आहे. दुसऱ्या बाजूला कपिल नॉन स्ट्रायकर एंडवरती. डीजे खेळतोय व्यक्तिगत 22 धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती कडक, बेधडक, सडक पे कडक चेंडू सीमारेषा पार. गगनभेदी षटकार, मैग्निफिसेंट बैटिंग. वैसे खाली डोल भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन वो देखा जाएगा. डीजे ऑन फायर, स्कोर 67 for 1. 5 गेंदों का खेल और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. सौरभ का स्वागत सिक्सर के साथ हुआ. यावेळी देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. पाहूया काय घडतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. डगआउट बंद आवाज येतोय. एक झेपावत चेंडू थांबवला, त्यानंतर आवाज आला, गेला, परंतु चेंडू थांबलाय. चेंडू थांबलाय, खेळ रंगलाय. प्रेक्षकांना हेच हवंय, प्रेक्षकांना हेच हवंय. हृदयाची धडधड या ठिकाणी वाढले. मैदानावरती आपण बघितलं तर खेळाडूने धडपड सुरू केलं. टाळ्यांचा गजर होतोय. 69 धावा धापलकावरती आहेत. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. धावा हवे 7. कोण कोणावर करणार मात, कोण कोणाची देणार साथ. चांगला चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण केले. उर्वरित 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. काय सामना आहे. हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. सौरभ गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. या मला खूप चांगला चेंडू आहे. बॅकलिपचा वापर करता आला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. एक मोठा फटका आवश्यकता आहे राजूमुल्ला मित्र परिवारला. परंतु या आता टीमच्या डगआउट मध्ये आपण बघितलं 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डगआउट मध्ये बघितलं जो उल्हास होता, ऊर्जा होती, थोडी कमी झाली. टाळ्यांचा गजर थोडा कमी झालाय. डीजे ऑन स्ट्राईक. फ्लाइंग स्लिप, गलीब. एक क्षेत्ररक्षक यावेळेला कव्हर पॉइंट मध्ये आहे. क्षेत्ररक्षण मध्ये आपण पाहू शकता व्यूहरचना थोडीशी बदलले. कव्हरचा क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये आलाय. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये. लॉक ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक. डीजे ऑन स्ट्राईक. सौरभ तयार. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. काय गोलंदाजी केले सौरभनं. कपिल यावेळेला हा मॅच समाप्त करणार का. 1 चेंडू 4. कोण करणार पलटवार. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. प्रेक्षक या ठिकाणी हा सामना निश्चितच आतुरतेने पाहत होते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना उत्कंठ शिगेला पोहोचलेले आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. डगआउट मध्ये सर्व खेळाडू उभे राहिलेत.
उत्कंठ शिगेला पोचलेले उत्कंठवर्धक सामना, भरपूर मनोरंजन या सामन्यामध्ये. सौरभ तयार, राईट टर्न ओव्हर द विकेट. काय गोलंदाजी केले, अप्रतिम ड्रीम बॉल सौरभचा. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू डॉट टाकलाय आणि राजू बिर्ला मित्र परिवाराला पराभवाचा धक्का. जलस्पोर्ट कासेगावनं या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केले. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. या मॅच मध्ये कासेगाव खाऊन गेलाय भाव. अवधूत पाटील सामन्याचा ठरलाय विजयाचा शिल्पकार, कारण शेवटच्या चेंडूवरती धावा होत्या 1 बॉल 4, परंतु सौरभने केलाय पलटवार. काय या नशिबाची साथ होती.